नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा पद्धतीनं होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं तुम्हाला आठवत असेल, मी आता काय केलंय, 3 टार्गेट थेअरीनुसारच्या ज्या लेवल आहेत त्या काढून ठेवल्या आहेत आणि फक्त कालच्या लेवल मी ज्या तुम्हाला सांगितल्या होत्या रिव्हर्सल लेवल त्याच ठेवल्या आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हा रिव्हर्सल झोन आहे. ओके, हा रिव्हर्सल झोन आहे. समजा रिव्हर्सल झोन हा 1 असेल आणि हा 2 असेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला इथून खाली आलंय, तर त्यानंतर आता काय होऊ शकतं, सेलिंग येऊ शकतं. आणि आपल्याला हा टार्गेट झोन दिलेला होता 1, 2 आणि खाली एक टार्गेट होतं, मी तुम्हाला दाखवतो. तर हे तिसरं टार्गेट. या पद्धतीनं आपल्याला 3 टार्गेट दिलेली होती. तुम्ही जर बघितलं तर काय झालं, आपल्या लेवलनी बरोबर काम केलं, पण आपल्याला काम करायला आज संधी मिळाली नाही. याचं कारण असं झालं की हा रिव्हर्सल झोन होता आणि हे टार्गेट होतं, हे पहिलं टार्गेट होतं, हे दुसरं टार्गेट होतं. तर दुसऱ्या टार्गेटच्या थोडंसं वर ओपन झालं, दुसऱ्या टार्गेटला सपोर्ट घेतला गेला, म्हणजे एवढं गॅपडाऊन ओपन झालं की ओपनिंग मध्येच आपल्याला टार्गेट आलेलं होतं, बरोबर. आणि टार्गेट नंतर रिव्हर्सल आलेलं आपल्याला बघायला मिळालं. आता कसं आहे की मी काल मार्केट क्लोज झाल्यानंतर ह्या लेवल तुम्हाला दिलेल्या होत्या. मार्केट चालू असतानाच मला लेवल माहीत असल्यामुळे मी ह्याच ठिकाणी काय करून ठेवलेलं होतं, BTST साठी ट्रेड घेऊन ठेवला होता आणि तो बरोबर सकाळी 9:15 मी त्यातनं एक्झिट झालो. तिथे मी 23,000चा पुट बाय करून ठेवलेला होता, कारण मला माहित होतं की हा रिव्हर्सल झोन आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं, किमान हे टार्गेट तरी येऊ शकतं. कारण 3 टार्गेट जेव्हा जेव्हा असतात त्यावेळेला निदान ॲटलिस्ट पहिलं टार्गेट तरी येण्याची शक्यता असते, बरोबर. बऱ्याच वेळेला दुसरं येतं आणि कधी कधी तिसरं सुद्धा येताना आपल्याला दिसतं. तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर गॅपडाऊनच ओपन झाल्यामुळे ओपनिंगलाच मला टार्गेट आलं, मला नंतर त्याच्यामध्ये काही करण्याची वेळच पडली नाही आणि आपण बघू शकता की मग बाउन्स आला. हेच जर इथे कुठेतरी ओपन झालं असतं आणि खाली जायला लागलं असतं तर आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायची संधी मिळाली असती. तर दुर्दैवानं ती मिळाली नाही. आता ज्या वेळेला आपण लाईव्ह सेशन चालू होतील त्यावेळेला मी जेव्हा ह्या लेवल देईन त्यावेळेला तुम्हाला लाईव्ह मध्ये सुद्धा ह्या लेवलची मजा बघता येऊ शकते. कारण हा जो अभ्यास आहे हा खूप मेहनतीनं केलेला अभ्यास आहे. ह्या लेवलच्या आहेत ना, हे काढण्यासाठी आपल्याला खूप मेहनत, म्हणजे मला त्याच्यासाठी बराच काळ लागला आणि त्यानंतर आता मी ह्या लेवल्स तुम्हाला सांगायला सुरुवात केली आहे. होते काय, एकच लेवल मी तुम्हाला सांगू शकतो, कारण एकदा मार्केट चालू झाल्यानंतर मग आपल्याला बाकीच्या लेवल ज्या आहेत त्या ओपन होऊ शकतात. तर हे झालं आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली होती. मी 2 दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं होतं की कदाचित आता काय होऊ शकतंय, निफ्टीमध्ये रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. हे मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं. ज्या पद्धतीनं आपल्याला मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्याला इथे 2 दिवस तेजी झाल्यानंतर मी सांगितलं होतं की आता रिव्हर्सल येऊ शकतं, तसं आलेलं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता इथून सुद्धा आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं. म्हणजे हे 2 दिवस झाल्यानंतर आता हळूहळू किंमत खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. फक्त अजून ते खात्रीदायक रित्या सांगता येत नाहीये. अजून एखादा दिवस, कदाचित उद्याचा दिवस वाट बघावी लागेल. त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल की आता इथून जाईलच की नाही जाणार. त्यामुळे वीकली अनालिसिस उद्या जे आपण करणार आहे ते अवश्य बघा. त्याच्यामध्ये आपल्याला दिशा कळेल का आपल्याला आणखीन थोडंसं वर येणार आहे आणि मग त्यानंतर खाली जाणार आहे, हे सुद्धा आपल्याला उद्या समजू शकेल. तर अजूनही काय होतंय, त्याच लेवलमध्ये राहत असल्यामुळे अजून मार्केट आपल्याला दिशा सांगत नाहीये. तर त्यामुळे थोडंसं वाट बघणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी मी काय केलंय, आज मी थोडंसं फक्त ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, या ज्या आपण नवीन पद्धतीनं लेवल देतोय तेवढ्याचाच विचार करून मी आज तुम्हाला फक्त विश्लेषण करणार आहे. बाकी आपण 3 टार्गेट थिअरीनुसार आजच्या दिवस तरी मी ते विश्लेषण करत नाहीये. तर आता इथे काय झालंय बघा, किंमत इथे खाली ओपन झाली,
वर जायला लागली. वर जायला लागल्यानंतर वरच्या बाजूला हा रिव्हर्सल झोन आहे. ओके, म्हणजे ह्या ज्या दोन लेवल दिसत आहेत ह्या रिव्हर्सल झोन आहे. आणि हा रिव्हर्सल झोन जो आहे हा दोनच लेवलचा आहे. म्हणजे एकच झोन आहे. रिव्हर्सल झोन म्हणजे एकच झोन आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये मी असं अज्युम केलंय की हा हाय बनलाय. आता हा हाय काही तुटणार नाही. उद्या थोडंसं फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होईल आणि खालच्या बाजूला जायला लागेल. उद्या जर 22,906च्या खाली टिकलं, म्हणजे आपण असं समजूया फ्लॅट ओपन झालं आणि 22,903 च्या खाली, 906 ला आज क्लोजिंग दिसतंय, ऍक्च्युली 913 ला आहे, पण 22,903 च्या खाली जर टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं? खाली जाताना, म्हणजे आता हा रिव्हर्सल झोन आहे, किंमत खालनं वर आली आहे म्हटल्यावर वरनं खाली जाऊ शकते. आणि आपल्याला टार्गेट कोणतं बघायला मिळू शकतं? 22,868 हे टार्गेट बघायला मिळू शकतं. अर्थात हे टार्गेट आज मला जास्त खात्रीपूर्वक सांगता येत नाहीये. म्हणजे काय, तर ह्याचं कारण असं आहे की हा हाय बनलाच आहे असं मी अजून अज्युम नाही केलेलं. तर ज्या वेळेला आपल्याला काय होईल, उद्या समजा आपल्याला थोडंसं गॅपअप ओपन झालं, थोडंसं वर गेलं आणि इथून खाली यायला लागलं ह्या लेवलला, म्हणजे समजा ही लेवल जी आहे 22,931 ह्याच्या वर ओपन झालं आणि मग ज्या वेळेला इथून खाली यायला लागेल ना, तर इथेच आपल्याला ट्रेड इनिशिएट करायला मिळू शकतो किंवा इथूनच आपण बिअरिश होऊ शकतो. आणि इथनं जर बेरीज झालो तर मग पहिलं टार्गेट आपल्याला फिक्स माहिती आहे 22,903, म्हणजे इथे आपल्याला एक स्कॅल्पिंगचा छोटा ट्रेड मिळू शकतो. आणि त्यानंतर मग खाली जात असताना साधारणपणे 22,868 वगैरे हे टार्गेट आत्ता आपल्याला दिसतंय. मॉडिफाय कदाचित होऊ शकतं, पण जर समजा आपल्याला गॅपडाऊनच ओपन झालं आणि खालीच जायला लागलं तर मात्र हेच टार्गेट आपल्यासाठी राहणार आहे. ह्याच्याही खाली जायला लागलं तर कदाचित काय होईल, 22,836 पर्यंत सुद्धा किंमत खाली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर मग एक छोटासा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. तर या पद्धतीनं आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की कशा पद्धतीनं आपल्याला इथे टार्गेट दिसत आहेत. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण काय करूया, उद्यासाठीचं बँक निफ्टीचं विश्लेषण सुद्धा ह्याच पद्धतीनं करूया. तर त्यासाठी मी काय करतोय, बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा मी काय केलं, इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे मी टार्गेट झोन काढलेला आहे आणि रिव्हर्सल झोन देखील काढलेला आहे. थोडंसं आपण स्क्रीन ऍडजस्ट केलं की आपल्याला दिसू शकेल. ओके, तर हा जो वरचा झोन आहे हा रिव्हर्सल झोन आहे. म्हणजे हा जो झोन आहे हा रिव्हर्सल झोन आहे. आणि रिव्हर्सल झोन मध्ये काय झालंय, ऑलरेडी वर जाऊन रिव्हर्स यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काल जसं निफ्टीमध्ये झालं होतं, बँक निफ्टीमध्ये आज तसं झालेलं आहे ऑलरेडी. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 लेवल आहेत. पहिली लेवल ब्रेक झाली आहे 49,380 ची. 49,380 लाच आपल्याला पहिल्यांदा आपला व्ह्यू बेरीज झालेला होता. त्यानंतर पहिलं टार्गेट सुद्धा आलं 49,325, 325चं पहिलं टार्गेट आलेलं आहे. आता दुसरं टार्गेट आहे 49,258चं. तर 49,258चं हे टार्गेट आल्यानंतर आणि ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, मग खाली येत असताना 49,168 हे आपल्याला टार्गेट 1 म्हणून घ्यावं लागेल. आता हा जो एरिया आहे हा सगळा टार्गेट झोन आहे. हा जो वरचा एरिया आहे हा सगळा रिव्हर्सल झोन आहे. ह्या एरियामध्ये रिव्हर्सल होणार आहे आणि ते व्हायला सुरुवात पण झाली आहे. त्यामुळे आता टार्गेट कुठलं येऊ शकतं, पहिलं टार्गेट तरी आपल्याला येण्याची शक्यता असते जेव्हा हा लो ब्रेक होईल 49,168 येऊ शकतं. त्याच्याही खाली ब्रेक झालं तर मग आपल्याला 49,038 हे दुसरं टार्गेट आहे. ह्याच्याही खाली ब्रेक झालं तर मग 48,940 हे तिसरं टार्गेट आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 3 टार्गेट येऊ शकतात आणि त्यानंतर जर रिव्हर्सल व्हायला लागलं तर मग इथून एक वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. तर इथे मी सोप्या पद्धतीनं सांगितलंय. बाकी सर्व कॉम्प्लिकेटेड जे आपल्याला 3 टार्गेट थिअरीनुसारचे लेवल्स आहेत त्या मी इथे सांगितल्या नाहीत. हा रिव्हर्सल झोन आहे, हा टार्गेट झोन आहे. तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन आहेत. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला
अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. ती महत्त्वाची सूचना अशी आहे की अनेक सदस्य नव्यानं आपल्या ह्या फॅमिलीमध्ये जॉईन होत आहेत शेअर मार्केट मराठी परिवारामध्ये. तर त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. तर आपल्याला जर ग्रुप जॉईन करायचा असेल, व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे हे 3 लेयरमध्ये दिलं जातं. पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये फ्री कोर्सेस आहेत. 3 कोर्सेस आहेत. नाव जरी फ्री कोर्स असलं आणि ते फ्री असले तरी सुद्धा अतिशय उत्तम अशी माहिती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जर शेअर मार्केटला नव्यानं सुरुवात करत असाल किंवा थोडाच अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच हे कोर्सेस करून बघू शकता. ह्याच्यासाठी कुठलाही चार्ज नाहीये. फक्त तुम्हाला फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवायचा आहे. दुसरी जी स्टेप आहे किंवा दुसरा जो लेयर आहे शिक्षणाचा हा आहे प्रीमियम ग्रुप. तर प्रीमियम ग्रुपसाठी आपण काय करतोय, प्रीमियम ग्रुप सुद्धा फ्री आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्स या ब्रोकरची रेफरल लिंक दिलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, रेफरल लिंकद्वारे एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं रेफरल लिंकद्वारे की तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार आहे. आणि ही ऑफर जी आहे प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप ही आणखीन थोडेच दिवस आहे. नंतर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी चालू करणार असल्यामुळे ही सर्व्हिस चार्जेबल होणार आहे. मात्र जे आत्ता जॉईन करतील त्यांना कुठलाही चार्ज भविष्यात असणार नाही. त्यानंतर हा झाला दुसरा भाग. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला करा. हा नंबर कॉलिंगसाठी नाही आहे, ह्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवू शकता. तिसरी जी लेवल आहे ती आहे पेड कोर्सेसची, म्हणजे जिथे तुम्हाला ऍक्च्युअली म्हणजे 3 लेवल आहेत. हे कोर्सेस करून बघितले, प्रीमियम ग्रुपवरचा कंटेंट बघितला आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही काय करू शकता, विचार करू शकता की पेड कोर्सला ऍडमिशन घेण्याचा. पेड कोर्सची सध्या जानेवारी बॅच चालू आहे. नवीन बॅच आत्ता नाहीये. जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती ग्रुपमध्ये दिली जाईल. त्यामुळे पेड कोर्ससाठी आता नव्यानं कुणालाही ऍडमिशन सध्या चालू नाहीये. त्याचबरोबर आपले YouTubeवर आता 25,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत. ते ज्या वेळेला पूर्ण होतील, या आठवड्यात पूर्ण झाले असते तर आपण सोमवारपासून नियमितपणे लाईव्ह सेशन चालू केलं असतं. आता पुढच्या आठवड्यात समजा झाले तर पुढच्या सोमवारपासून आपण नियमित लाईव्ह सेशन चालू करणार आहे. तर जसं ते 25,000 पूर्ण होतील त्याच्या नेक्स्ट वीक पासून आपण लाईव्ह सेशन चालू करणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. आता मी इथेच थांबतोय. धन्यवाद.